अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे. वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे. घाव सारे झेलताना वेदना हळुवार होते. संकटाची कशास भीती, भविष्य माझे माझ्याच हाती. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. काय कांबळी, काय चाललंय? अहो साहेब बघा ना, या बाई म्हणतात की यांच्या सासरच्या यांना छाट आहेत म्हणून. कंप्लेंट नोंदवा म्हणा मग. अहो तेच तर ना, लेखी कंप्लेंट द्यायला बी तयार नाहीयेत. विश्वासराव, हो त्या सायलीचं लग्न झालं तेव्हा कुठे होता तुम्ही? ते थोडं काम होतं मला. डॉक्टर, माझे डॅड आलेत? नाही, ते नाही आले. बाहेर चंद्रकांत सरदेशमुख आहेत का पाहता? नाही, ते देखील नाहीत बाहेर. नाहीतर मी कशी आहे हे विचारायला कोणी फिरकलं नाही इकडे. नाही सायली, तसं नाही आहे. डॅडही आले नाहीत आणि चंदू. विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनं, पुत्रार्थी लभते पुत्रान्, मोक्षार्थी लभते गतिं. जपेत् गणपतिं स्तोत्रं षड्भिर्मासं फलं लभेत्. संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशया. अष्टोभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समप्रयतस्य विद्यापदे सर्वा गणेशस्य प्रसादता इति श्रीनारदपुराणे संकटनाशनस्तोत्रं संपूर्णं. गणपती बाप्पा मोरया. मेघना, दमलीस का ग? मम्मा आज हॉस्पिटलमध्ये गेले होते. सायली खूप रडत होती. बिचारी पोर. ती शुद्धीवर आल्यापासून प्रधान अंकल किंवा चाचू कोणीही तिला भेटायला गेले नाहीत म्हणून तिला खूप वाईट वाटलंय. खूप रडत होती ती. साहजिक आहे. कुठल्या जन्मीचे भोग भोगतीये देव जाणे. पण प्रधान साहेबांनी तरी असं करायला नको होतं. शुद्धीवर आल्यावर डोळ्यासमोर वडील दिसले असते तर किती बरं वाटलं असतं विचारीला. मम्मा ते आहेच ग, पण चाचूनी सुद्धा एकदा भेटायला जायला पाहिजे ना तिला. कळतंय ग मला, पण खरं सांगू त्यांच्याशी बोलण्याचा धीरच होत नाही माझा. त्यांच्या डोक्यात सुद्धा काय खतखततंय ना त्यांचं त्यांनाच ठाऊक. मम्मा आता या क्षणी त्याच्या डोक्यात काय चाललंय ह्याचा विचार करण्यापेक्षा सायलीला धीर देणं जास्त महत्त्वाचं नाहीये का? खरंय ग तुझं मेघना, पण बायकांच्या मनाचा विचार करतं कोण? पुरुषाला स्वतःचा अभिमान महत्त्वाचा असतो. हल्ली पुरुष बायकांच्या मनाचा विचार करायला लागले असं सगळं नुसतं सांगायला ग. मम्मा का काही खोटं बोलतेय का मी? अजिबात नाही, पण तू हे बोलतेस म्हणून जरा आश्चर्य वाटलं.
मेघना, तू इतिहास बघ, पुराण बघ, त्या सगळ्यात तुला एकच गोष्ट लक्षात येईल, भरडल्या जातात त्या फक्त स्त्रियाच. अत्याचार होतो तो फक्त स्त्रियांवर. ते धर्मयुद्ध असो किंवा राज्य मिळवण्यासाठी केलेल्या स्वाऱ्या. एवढं कशाला, साधी भाऊबंदकी झाली ना तरी अत्याचार फक्त स्त्रीवर होतो. विचार का? विचार ना. का? कारण त्यामुळे पुरुषाचा अहंकार जपला जातो, त्याची अस्मिता जपली जाते. स्त्रीवर अत्याचार केला ना की त्याने पुरुषत्व सिद्ध केलंय असा आनंद त्याला मिळतो. हे मात्र खरं आहे. पुरुष कितीही शिकलेले असोत, त्यांच्या दृष्टीने स्त्री ही फक्त उपभोग्य वस्तूच आहे. यासाठी आधी आपलीच मानसिकता बदलायला हवी मेघना. एक नैसर्गिक फरक सोडला तर पुरुषात आणि स्त्रीत काहीच फरक नाही, याची जाणीव पुरुषाला करून द्यायला हवी. अत्याचार झाला की आपलं पावित्र्य भंगलं ही खुळी समजूत मनातून काढूनच टाकायला पाहिजे. जे काही झालं तो फक्त एक अपघात होता एवढंच मनाशी ठरवायचं आणि पुढे चालायला लागायचं. म्हणजे आपोआप पुरुषांची मानसिकताही बदलेल. मम्मा, मला वाटलं की तुला वाटलं आपली आई अडाणी आहे, तिला काय कळतंय, हो ना? नाही ग मम्मा, पण तू या सगळ्या गोष्टींचा इतका विचार केला असशील असं खरंच वाटलं नव्हतं मला. मेघना, मी पूर्वी खूप वाचन करायचे. थोडंसं वाचनातनं आणि बरचसं अनुभवातनं आलेलं शहाणपण आहे. ग्रेट, सिम्पली ग्रेट. मम्मा, मी तुला वचन देते, स्त्रियांची मानसिकता बदलण्याचा मी प्रयत्न करेन. चाचूबद्दल मला खात्री आहे, पण तरीही सायलीला मी न्याय मिळवून देणारच, नक्की. आता आपल्याला सायलीला लवकरात लवकर या घरी आणलं पाहिजे. काय चालू आहे तुमचं? अशाच एका उज्ज्वल प्रभाते. काय चालू आहे तुमचं? काय होईल ते मगापासून ऐकतो मी हे सगळं. एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या सायलीला मी घरात घेणार नाही. का? का म्हणजे का? अरे समाजात राहतो आपण, समाज जसं म्हणल तसं आपण वागलं पाहिजे. नाही तर सगळे सोयरे शेण घालतील तोंडात, ही अशी पोरगी घरात आणली तर. सगळे सोयरे, समाज. जेव्हा आमच्यावर वाईट परिस्थिती आली होती तेव्हा कुठे गेले होते समाजातली लोक? जेव्हा आम्ही रस्त्यावर आलो होतो तेव्हा कुठे गेले होते सगळे सोयरे? मी नाही मारत कुणाला. हे बघ, गावात लोक वालीत टाकतील आमल्याला. टाकू दे, मला नाही फरक पडत. बघितलं कशी बोलते तुमची इन्स्पेक्टरी. भाऊजी, तुमचं हे सततचं टुमणं ऐकून ना कंटाळा आलाय मला. आता मी शेवटचं सांगते, यापुढे हा विषय बंद. हे घर चंदू भाऊजींचं आहे, इथं सायलीला आणायचं का नाही हे चंदू भाऊजी ठरवते, समजलं? मम्मा, हे बघ मेघना, चंदू भाऊजींवर माझा पूर्ण विश्वास आहे. ते कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत.
राजे, तुम्हाला मी इथे आज मुद्दामच बोलवून घेतलं. काही काम होतं का मॅडम? प्रधान साहेबांना भेटायचं होतं. त्यांच्याकडून काही माहिती हवी होती, पण ते कुणालाच भेटत नाही आहेत. सायली मॅडमची बातमी कळल्यापासून फार खचलेत ते. एकदम 25 वर्षांनी म्हातारे झालेत. मी समजू शकते. आपल्या मुलीबद्दल असं वृत्त कळल्यानंतर वडिलांची काय अवस्था होऊ शकते ते. कितीही मनाला बजावलं तरी अलिप्त नाही राहत आहेत. काही झालं तरी सायलीशी नातं आहे माझं सुद्धा. आय कॅन अंडरस्टँड मॅडम. प्रधान साहेबांना तुम्ही भेटता ना? हो मॅडम, मी हॉस्पिटलमध्ये जातो आणि मग प्रधान साहेबांना सायली मॅडमच्या प्रकृतीबाबत माहिती देतो. काय की प्रधान साहेब खूप खचलेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये जायचं धीरच होत नाही आहे. सायली मॅडमना अशा अवस्थेत बघायचं म्हणजे. आणि तिथेच आमचं काम अडून बसलंय. कारण सायली शुद्धीवर आली तरी ती काही सांगायच्या मनस्थितीत नाही आहे ना. मी काही मदत करू शकतो? राजे, तुम्ही आज प्रधान साहेबांना भेटला होतात? नाही का? मी माणूस पाठवला होता त्यांच्या घरी, पण नोकराने सांगितलं की ते घरी नाही आहेत. घरी नाही आहेत? कुठे गेले तसं विचारलं तर म्हणाला सांगून नाही गेले. मग ते हॉस्पिटलमध्ये, पण ते तिथे जातील? मला वाटलं तुम्हाला काहीतरी माहिती असेल. नाही, तुम्ही सांगितल्यावरच समजते मला आता. राजे, तुमचा मिलिंदशी काही कॉन्टॅक्ट आहे? मॅडम, अजूनही तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे? मी त्यांच्याशी कधीच कॉन्टॅक्ट तोडला आहे. अहो, होतं होईल तेवढी माहिती देऊन माझ्या पापांचा क्षालन करण्याचा प्रयत्न करतोय मी. नाही राजे, मला तसं नाही म्हणायचं आहे, पण तुम्ही आता मिलिंदला परत कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा. काय सांगताय का मॅडम? राजे, मी अगदी मनापासून सांगते, खरं सांगते. अहो पण मॅडम. हे बघा राजे, तुम्ही परत मिलिंदला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करायचा आणि त्याला कॉन्टॅक्ट करून पटवून द्यायचं की अजून तुम्ही त्याच्याच बाजूचे आहात. अहो मॅडम, तुम्ही माझी परीक्षा घेताय का? नाही राजे, माझी खात्री पटली आहे की आता तुम्ही बदललाय. पण हे बघा, तुम्ही मिलिंदशी कॉन्टॅक्ट करायचा आणि मी तुम्हाला सांगीन तितकीच माहिती त्याला पुरवायची. त्याचा तुमच्यावर विश्वास बसलाच पाहिजे. काय असतं राजे, रानटी हत्तीला पकडायला त्यांच्या कळपात पाळीव हत्तीला पाठवावं लागतं, म्हणजेच रानटी हत्तीला आपल्याला पकडता येईल. काय मॅडम तुम्ही म्हणजे? प्लीज प्लीज गैरसमज करून घेऊ नका. मी फक्त एक उदाहरण दिलं. एकदा का त्याचा विश्वास संपादन केलात तुम्ही की तो आपसुकच त्याचं तोंड उघडेल आणि आपल्याला त्याला अडकवता येईल. आलं लक्षात. म्हणजे मी डबल एजंट बनायचं? करेक्ट. पण मॅडम, हे जर का त्याला कळलं ना तर माझं काही खरं नाही. म्हणजे डायरेक्ट. डोंट वरी राजे, मी शब्द देते तुम्हाला काहीही होणार नाही. ठीक आहे, मग मी लागतो कामगिरीला. मला रिझल्ट लवकरात लवकर हवा आहे. ठीक आहे मॅडम. यू मे गो. ओके, बाय. बाय. अशाच एका उज्ज्वल प्रभाती लवली है. लकी या लकी नहीं, चंपी. चंपी पैराशूट एडवांस से चंपी शैम्पू से 1 घंटा पहले तो ना हो बाल ड्राई. क्यों? तो वाना चंपी किया जड़ों से जुड़ी. जाते हो नागबाई उद्या तुळजामाई, तुळजा भवानी अंबाबाई. श्याम
क्लोजअप M2G2 प्रायोजक क्लोजअप हसाल तर खळखळून हसा. is happening in Bollywood. तर पाहायला विसरू नका सोमवार ते शुक्रवार बॉलिवूड धमाका. भारताच्या गल्लीमधून लॉर्ड्सच्या मैदानापर्यंत एक तरुण बदलेल त्याची कहाणी. फेअर अँड लवली मेन्स ऍक्टिव्ह सादर करत आहे क्रिकेट स्टार, एक क्रिकेट रियालिटी शो. अशाच एका उज्ज्वल प्रभाती कसला विचार करतोस? मेघना मला काही कळतच नाही काय करावं. चाचू सायली शुद्धीवर आले ते माहितीये ना? हो. मग तरी तू तिला हॉस्पिटलमध्ये भेटायला का गेला नाहीस? चाचू, तू तुझा निर्णय बदलला नाहीयेस ना? मेघना माझी हिम्मतच नाही का तिला भेटायला जायची. तिची मानसिक अवस्था मला नाही बघवणार. तिने मला काही प्रश्न विचारले, काय उत्तर देणार ती? अरे पण आता तिच्या ह्या मानसिक अवस्थेत तिला तुझ्या आधाराची सगळ्यात जास्त गरज आहे. याचा तू विचार केला नाहीस का? अरे चाचू, मी तिला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेले होते तेव्हा ती खूप रडली माझ्याजवळ. तिला असं वाटतंय की तुझं आता तिच्यावर प्रेमच उरलेलं नाहीये. तसं आहे का? मेघना, हे जे कोणी केलं असेल ना त्याला मी नाही सोडणार. तो तर मला समोर दिसला ना मारून टाकेन मी त्याला. अरे त्या गुन्हेगाराला शिक्षा मिळेल ना, पण त्याआधी तू सायलीला का शिक्षा देतोयस? मी तिला कसली शिक्षा, मी तिला काय शिक्षा देतोय? अरे तिच्या दृष्टीने तू तिला भेटायला न जाणं ही शिक्षाच आहे. तुझ्या वाटेकडे ती 24 तास डोळे लावून बसलेली आहे. आत्ता चंदू मला भेटायला येईल, आत्ता चंदू मला भेटायला येईल, पण नाही. तिच्या मनाचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या मनाचा जास्त विचार करतो ना चंदू चाचू. का? कदाचित आता सायलीवर प्रेमच उरलं नाहीये, नकोशी झालीये. काय बोलतेस तू मेघना? काय चुकीचं बोलले मी? माझं अजूनही तिच्यावर जीवापाड प्रेम आहे. मग का नाही जातेस तिला भेटायला? एकीकडे तू आणि दुसरीकडे ते प्रधान अंकल, दोघेही फक्त स्वतःचं दुःख कवटाळत बसलेत, पण तिच्या मनाचा विचार करायला कोणी तयार नाहीये. आणि त्या बिचारीने एवढं दुःख सोसून सुद्धा एकटीने हॉस्पिटलमध्ये रडत राहायचं तुमच्या दोघांची वाट बघत.
मी जातो तिला भेटायला. खरंच माझं चुकलंच. चाचू, खरंच जाशील ना तिला भेटायला? तिला खात्री पटवून देशील ना की तुझं अजून तिच्यावर तेवढंच प्रेम आहे म्हणून? खरंच माझं तिच्यावर तेवढंच प्रेम आहे ग. मग ते तिलाही कळू देत ना. त्यानेच तिला धैर्य मिळणार आहे परिस्थितीला सामोरं जाण्याचं. आय एम सॉरी चाचू, मी तुला आता नको ते बोलले. नाही, बरं झालं तू मला हे सगळं सांगितलंस. वास्तविकतेची जाण करून दिलीस. हे फार बरं झालं. मी तिला भेटायला जातो. तुम्ही तुमची चूक नाही हे कसं म्हणता? रुग्णालयातला एक रुग्ण बेपत्ता होतो आणि तुम्ही म्हणता तुमची चूक नाही. मी खरंच तुमची पोलिसांमध्ये फिर्याद दाखल करेन. मी सोडणार नाही तुम्हाला. मेघना. हा बोल चाचू. मेघना, अगं सायली. काय झालं चाचू? सायली ही रुग्णालयात ना बेपत्ता झाली. काय? आपण अगदी आघातिक आहोत, असाही आहोत. तुमचा तो वरचा सुद्धा आपल्याला नाचवतो तसे आपण नाचतो. तुम्ही हे बोलता? तुम्ही? अहो, तुमचा तर दैवावर कधीच विश्वास नव्हता ना. आता विश्वास बसायला लागला बहिणी. मनात असूनही आपण सायलीसाठी काहीच करू शकत नाहीत. अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना